आय न्यूज. अण्णा नमस्कार. नमस्कार आय न्यूजमध्ये आपलं स्वागत. आणि आय न्यूजचं पण मी स्वागत करतो. अण्णासाहेब, गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाविषयी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्मिती आपल्या महाराष्ट्रात होते. पहिली लाट ओसरली, तिचा जास्त फटका ग्रामीण भागाला बसला नाही. मात्र दुसऱ्या लाटेचा फटका जो ग्रामीण भागाला बसला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. तर आपल्या ह्या भागात, ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या कशी आहे आणि आपल्याकडून ह्या भागामध्ये काय जनजागृती केली जाते याबद्दल सांगितलं तर बरं होईल. साहेब, खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं ते खरं पटत नाही. दोन गोष्टी मला नेहमी वाटतात की दुसऱ्यावर ढकलणं सोपं असतं आणि सत्तेत बसलेल्या माणसावर दोष दिला जातो आणि सत्तेपासून बाजूला जे लोक जात आहेत त्यांना ते राजकारण साधायचं असतं. तर असो, आज जर खरं सांगितलं तर आज बेड मिळत नाही. आज बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही. रेमडेसिवीर काय ते इंजेक्शन आहे ते लोकांना नंबर लावून मिळत नाही. बरं, मिळतं ब्लॅकला मिळतं, म्हणजे सगळे गोष्टीत भ्रष्टाचार आहे. आणि राहिला विषय, आज विकासाच्या नावाने जेवढे दवाखाने बांधले आहेत, आता नागपूरचा साधा आमचं घ्या, उपजिल्हा रुग्णालयाचा लॉंग फॉर्म म्हणजे काय जर विचार केला उपजिल्हा रुग्णालयाचा, तर ते जिल्हा रुग्णालयाच्या खालच्या बाजूचं दुसरं 2 नंबरचं रुग्णालय असतं. बरं, मोठमोठे ते स्मारकासारखे बांधून ठेवले, त्याच्यात स्किलवाले डॉक्टर नाही, बाकीची सेवा नाही. आणि कुठलाच विषय जर घ्यायचं ठरलं तर कुठली सुविधा नाही ना, म्हणायला जे उपजिल्हा रुग्णालय. आत्ता इकडे 25 ते 30 गाव आहेत, 16 गाव घाटूनमध्ये, शिरपूरवाड्यामधून. आणि OPD कुठे ठेवली? अंबासनला. आता आम्हाला नागपूर जवळ का अंबासन जवळ? आता नागपूरमध्ये गेल्यानंतर ते सांगतात तुमचं अंबासन तिथं जाईल. आता याच्यात सुद्धा काही राजकारण आहे आणि मी खरं बोलणारा माणूस आहे. ज्यावेळेस सत्ता आली की प्रत्येकाला कळतं माझ्या भागात, माझ्या गावात हा आरोग्याचा भाग होता, हा कमीत कमी हा सेंटर पॉईंट पाहिजे आणि या सेंटर पॉईंटला सगळ्यांना सुविधा निर्माण होईल. आता नागपूरचं हॉस्पिटल आता किती वर्षे झाले बरं? माझ्या मते 20 ते 25 वर्षे उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्याला पदवी मिळाली फक्त. पण त्या पदवीला मुद्दाच नाही काही, आणि तिथं पाहिलं तर तसे स्किलचे डॉक्टर नाही ते, आणि स्टॉप अपूर्ण. आज जर खरं सलाम करायचं असेल ना, तर या सरकारी डॉक्टरच्या, अंगणवाडीच्या सेविकेपासून तर मेडिकल ऑफिसर, सरकारी दवाखानेवाले बरं का, आज जर रात्रंदिवस कष्ट उपसणार आहेत. आणि खरोखर मी शिवमुद्रा ग्रुपकडनं नाही तर सगळ्यांकडनं त्यांना एक सलाम केला तरी चालेल. प्रत्येक दिवशी पाहतो ते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असेल, सगळे असतील, पोलीस बघा ना, वैतागून गेले. आता मग दोष कोणावर द्यायचा? दुसरा प्रश्न राहिला, अजूनही आपल्याला मानवाला कळत नाही. आज खरं तर 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आहे. हा सुद्धा लोकांना याच्याशी काही देणं घेणं नाही. आज ऑक्सिजनचं प्रमाण, ही वसुंधरा तुम्हाला सांगते, हा निसर्गाचा संकेत आहे की आत्ता तरी शावसूत हो मानवा. जेवढे झाडं तोडलेत किमान त्याच्या अर्धे तरी राहिले असते. आपल्या शेतात एक झाड नको, म्हणजे खरं सांगितलं ऐराणी, मग आपल्या वावरात काहीच नको. दुसरा ना वावर मगुळे चिंदीन बाबूळ खाल भाकरी खायला जाते, पण आपलं झाड एक ठेवणं का सावड पडते म्हणून. आता जबाबदारी जर कोणी घेत नाही, आता जी डोंगरात नाग लागली, खरं जर सांगायला गेलं तर शासनाने कोटीचे 4 कोटी 5 कोटी, 1 सोटी जिवंत नाही हो, अख्ख्या डोंगरांना आग लागलेली आहे. बरं, ती लागली नाही, नॅचरली लागली का लावली गेली याच्यात पण मला संशय वाटतो. कारण की मार्च एंडिंग येते आणि त्या मार्च एंडिंगमध्ये सगळं ऑडिट होईल का काय, म्हणजे आपल्याला त्याच्यात पण नेमकं त्याच विषयावर कसं काय लागते आत्महत्येने. सगळ्या गोष्टींमध्ये हा फक्त राजकारणाचा पैलू पडलेला आहे आणि राजकारणच दिसतं लोकांना. माणसं मिली तरी त्याच्यावर राजकारण करायचं. अहो, मागच्या महिन्याभरात जर लॉकडाऊन झालं असतं, मी ठाम बोलणारा माणूस आहे, मग ते कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. 1.5-2 महिने जर लागलं असतं
आता येणारा काळ असा आहे, शेतीचे उद्योग लागतील आणि हा कोरोना ग्रामीण भागात घराघरात घुसला आहे. घरातले ज्याचे कर्ते पुरुष गेले ते त्या कर्त्या पुरुषाच्या मागे जर या अशा गोष्टी घडल्या आणि घरातला कर्ता पुरुष गेला तर ते पाहायचं कोणी हो. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला मंदिर उघडे पाहिजे होते, आपल्याला रेल्वे चालू पाहिजे होती, आपल्याला जिम चालू पाहिजे होते, स्विमिंग टँक चालू पाहिजे होते, हॉटेल चालू पाहिजे होते. मग चालू केलं पाहिजे तर मग हे कसं बंद होईल हो. बरं माणसं मेली ना हो. आणि हे कोणाला ज्याचं घर जळालं ना त्याला कळून राहिलं फक्त. मी तर म्हणतो जिथं जिथं घटना झाली ना त्या लोकांना काही नाही, विचित्र पण वाटेल लॉकडाऊन नको. अरे लॉकडाऊन नको, एक काळ असा होता माणूस 21 दिवस अन्न पाणी वाचून जगू शकतो, तुमचा 14 दिवसाचा लॉकडाऊन. बरं आता सलूनचं राजकारण निघालं. अहो सलूनमध्ये जाणारा म्हणजे कोरोना घेऊन यायचं नाव. शेतकऱ्यांविषयी कोणीच बोललं नाही. शेतकऱ्यांनी त्यांचे दुकानं चालू म्हणजे अरे त्या शेतकऱ्याच्या घरात जर कोरोना गेला तर ते घरच बसणार आहे. देशावर मोठं संकट येणार आहे. शेतीची कामं ज्यावेळेस थांबतील आणि मागच्या वर्षी पण तेच झालं, ह्या वर्षी पण तेच होणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर राजकारण करणं उचित नाही. शासन कोणाचंही असो, त्यांना फक्त एकच विनंती की जे जे जिल्हा रुग्णालय आहेत किंवा जे जे रुग्णालयांमध्ये काही अपूर्तता आहेत आणि सगळ्यात मोठी भरती आज जर करायचं ठरलं ते आरोग्य यंत्रणेला जे जे लागतं ती भरती केली पाहिजे. नाही तर उगाचच कुठल्या काही डिपार्टमेंटमध्ये काही काम नसताना भरत्या होतात. इथं आरोग्याशी जर खरोखर यांना देणं घेणं असेल तर ह्या कोरोनामधून काहीतरी सिद्धांत घेतील. आणि माणसंसुद्धा मी सांगतो, जर ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी आहे, निदान माणसं मरताना जाता जाता 4 झाडांची लाकडं घेऊन जातात, भविष्यात 1 झाड कोणी लावत नाही. ह्याही गोष्टी मानवाने लक्षात घेतल्या पाहिजे. आणि दूरदृष्टी पण आता ज्याची जबाबदारी प्रत्येकाने पेलली पाहिजे. दूरदृष्टी जोपर्यंत ठेवत नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला काही फारसं धन्यता देणार नाहीत. कारण की येणाऱ्या पिढ्या टीकाटिप्पणीच करणार आहेत. बरं तुम्ही कमवून कोणासाठी कमवणार आहेत? येणाऱ्या पिढींसाठी. पण येणाऱ्या पिढींसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीवपूर्वक आपण योजना केली पाहिजे. आता सगळ्यात मोठी जर नुकसान आहे साहेब, ही सगळ्यात मोठी शिक्षणाची नुकसान आहे. फक्त बाकी काही नुकसान नाही, कोणाचंच काही गेलेलं नाही. फक्त शिक्षणाची सगळ्यात मोठी नुकसान झालेली आहे. बाकी कोणी उपाशी नाही. रेशन काय रेशन दिलं जातं. कुणाचं खाल्लं जात नाही. मी तुम्हाला अजून सांगतो आवर्जून की जेवढं रेशन दिलं असतं, मी माझ्या गावापुरतं नाही परिसरापुरतं सांगतो, अक्षरशः गुरांना भरडून खाल्लं जातं. ते गहू कोणीच खात नाही. याच्यातला पैसा कुठं? यांना वाटतं रेशन दिलं आणि तांदूळ दिले म्हणजे सगळं काही काम संपलं. हा मुलामा करू नये. यांनी आरोग्य सुविधा चांगल्या प्रबळ राबवाव्या. ज्या ज्या रुग्णालयांमध्ये माणसं नाहीत तिथं माणसं द्यावी. ज्या काही मशिनरी असतील त्या मशिनरी द्याव्या. नाही तर हे थडगे बांधलेले आहेत ना, फक्त थडगेच दिसतील. त्या थडग्यांमध्ये काय आवश्यकता आहे ती काही कोणाला जाणीव नाही. आणि मी म्हणतो की राजकारणाच्या वेळी राजकारण जरूर करावं, पण स्थायिक सगळ्या पुढाऱ्यांची जबाबदारी. जर हे जिल्हा रुग्णालय एवढ्या दिवसापासून होतं तर ते रुग्णालयात काय काय नाही ही त्या स्थायिक पुढाऱ्यांची, ती सगळ्यांची मालमत्ता आहे. आपल्या तालुक्याची, आपल्या परिसराची. तिच्यावर लक्ष देणं आपलं काम आहे. आता मी आमदारांना धन्यवाद देतो. आता जे आत्ताचे आमदार, रनिंग आमदार की दिलीप बोरसे साहेब, त्यांना जे 1 कोटी मिळणार होते ती तुमची मी आय न्यूजवर वाचली ती की प्रत्येक रुग्णालयात काय कमी आहे याला दूरदृष्टी म्हणतात. नाही तर मग आला निधी तो फक्त विकासाच्या नावानेच भ्रष्टाचाराला कुरणून जातो. अन्न ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शासनाने रुग्णालय बांधण्यासाठी खर्च केला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, पण मध्ये अजिबात बिलकुलही सुविधा नाहीत. त्या ठिकाणी लागणारे डॉक्टर नाहीत, त्या ठिकाणी लागणारे मशिनरी नाहीत. याला कोण जबाबदार याला असू शकतो? याला जबाबदार आपण सुद्धा आहोत. याला जबाबदार का आपण आहोत? ज्यावेळेस आपण मतदानाला जातो, ज्यावेळेस पुढारी आपल्याला आश्वासनं देतात, त्या आश्वासनांची पूर्तता झाली का नाही ही आपण त्यांच्या छातडं पकडून विचारलं पाहिजे. आता जे तुम्ही म्हणतायत बिल्डिंगा झाले, ह्या बिल्डिंगा आमच्या तुमच्यासाठी झालेल्या नाहीत. हे मुळात मी जाणीवपूर्वक याचं उत्तर देतो. बिल्डिंगा बांधण्यासाठी जर तुम्हाला
निधी उपलब्ध असतो. ती बिल्डिंग बांधायला तुम्हाला वर्क ऑर्डर मिळते. पण त्याच्यावरचे जे अधिकारी सचिवालयामधून असो, जिल्हा परिषदकडनं असो किंवा आरोग्य विभागाकडनं असो, त्यांनी हा विचार केला पाहिजे ना, ही बिल्डिंग 2-3 कोटीची बांधतोय. पण ह्या 2-3 कोटीच्या बिल्डिंगमध्ये किती, मग ते सटाणा असो, नामपूर असो, डांगसौंदाना असो, लखमापूर असो, सगळीकडे उपकेंद्र आहेत आणि उपजिल्हा रुग्णालय पण आहेत. मग हा जर माहितीच्या अधिकारात गेला तर काही कोटी रुपये त्या बिल्डिंगांमध्ये गेला. मग त्या बिल्डिंगा नुसत्या उभ्या करून उपयोग आहे का? ठीक आहे, केल्या अगदी उत्तम आहे, चांगलं आहे. पण त्याचा हेतू काय पाहिजे? ती बिल्डिंग झाल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये तेवढे स्कॉट पाहिजे, त्या औषधांचा साठा आहे का नाही, सगळ्या लसी आहेत का नाही. आता येणारा पावसाळा आहे तेव्हा कोणता रोग होतो, दुसऱ्या लसी असतात, त्या लसी नसतातच. सर्पदोषी कधीच दिसत नाही. आणि इथून आम्ही काय सांगतो, सटाणा तालुका आपला मोठा तालुक्यात मोठा हॉस्पिटल आहे, इथून आम्ही तिकडे जर पाठवलं, तिथून मलमपट्टी करून तुम्ही जा नाशिक. म्हणजे एक वेळेस बघितलं तर मग एस टी जर टायमावर आली असती, लोक काळ्या पिवळीवर कशाला बसले असते? हां, लोकांना काही हाऊस नाही ना. हां, ॲक्सिडेंट होतात, कोणी बसेल का काळी पिवळी? मग लोकांना खाऊच आहे का दुसऱ्या दवाखान्यांमध्ये? काही लोक अक्षरशः लाख 2-2 लाख रुपये डिपॉझिट भरून अक्षरशः त्यांची दानाफान होती. इथं जर सुविधा राहिल्या असत्या तर आपल्या आहेत पेशंट किती हो. जर आता डांगसौंदाना रुग्णालय, नामपूर रुग्णालय, लखमापूर, ताराबाद, या जर सगळ्या सुविधा राहिल्या असत्या, सटाणा, सगळे पेशंट तिथं मावले असते. एवढ्याला मोठ्या बिल्डिंग आहेत, एक सुद्धा कुठे नाशिक जायची गरज नव्हती. पण एवढीच विनंती आहे, शासन कोणाचं येऊ द्या, याच्या पुढे तरी हे कोरोनाच्या माध्यमातून त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा, ते राजकारण करण्यापेक्षा महत्त्वाचा विषय कोणता आहे, या महत्त्वाच्या विषयावर जर लक्ष वेधलं तर निश्चित येणारा काळ आपल्याला आणि येणाऱ्या पिढ्या निश्चित चांगला आशीर्वाद देईल. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक शासकीय रुग्णालय आहेत, पण आपला तालुका असा आहे, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, पण एकही ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था नाही आहे. ह्या रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांना लवकर उपचार मिळू शकत नाही, कारण तो रुग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा मालेगावच्या ठिकाणी वेळेवर पोचू शकत नाही, तो रस्त्यातच दगावतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतला. आता कोरोना गेल्यानंतर, कोरोनाने एवढं दाखवल्यानंतर लग्नांमध्ये किती अफाट खर्च केला हो आपण. मग आपल्या तरी लक्षात कधीतरी आलं पाहिजे ना का, ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आहे. लोक क्रिकेटच्या नावाने देणग्या देतात, द्या, माझं काही त्याच्यात दुमत नाही, पण कोणाला किती, कोणत्या ठिकाणी किती प्राधान्य द्यावं. जर सगळ्या लोकांनी जर ठरवलं की काही ना काही आता मोठमोठे आहेत, पण हा शब्द तुमचा आम्ही शिवमुद्रा ग्रुपच्या माध्यमातून निश्चितच आम्ही हा करण्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न दिला की जेव्हा माणसावरती वेळ येते आणि तेव्हा काही जायला साधन नसतं, ते ह्या गोष्टी पण झाल्या पाहिजे. कारण की गावखेड्यावर आता जे आम्ही काल परवा ते पेशंट आणलं, मी तुम्हाला फोन केला होता की आहे का कुठे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही, म्हणून मालेगाववरनं ॲम्ब्युलन्स आणावी लागली आपल्याला. या गोष्टी खरोखर उत्तमरित्या, आणि ही म्हणजे कोणाची एकट्याची जबाबदारी नाही, ज्यांच्याकडे शक्य आहे अशा ट्रस्टींनी म्हणा, अशा काही ज्या सामाजिक संघटना आहेत, सामाजिक ग्रुप आहेत, या ग्रुपवाल्यांनी निश्चित आपल्या गावाला, आपल्या परिसराला अशी ॲम्ब्युलन्स आणली पाहिजे. ही निश्चित चांगला प्रश्न आहे. आणि निश्चितपणानेच हा कोरोना आता आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवत आहे. कारण की वसुंधरा आता स्वतःला सावरायला लागली, तिने आपल्याला सांगून टाकलं तुमचं फार सोसलं, आता माझ्याने सोसत नाही. जसं माणूस म्हातारा होता, अहो एवढं तापमान होतं आहे, हे बर्फाचे खांड पडत आहेत, इकडे का उद्रेक होत आहेत. ओझोन वायू जो आहे, आता ओझोन वायू सांगितल्यानंतर कोणाला कळतो? त्याला सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, आजीचा हातचा तावा येतो आणि त्या ताव्याला होलं पडले म्हणून भाकर चटकायला लागली. पण तरी ती चटकलेली भाकर आपल्याला जर समजत नसेल तर भविष्यात उद्या राजनं चटकतील. त्यामुळे वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने जबाबदारीने आपलं किती प्राणवायू घेतो, आपण किती आयुष्यात लाकडं आपल्या इंधनाला जाळले किंवा आपल्या स्वयंपाकघरात वापरली, नुदान त्याचं काहीतरी ऋण लागतं, ते ऋण तरी फेडून जावं. अण्णा, आता कोरोनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी महाराष्ट्रात प्राणवायू मिळत नाही, खूप मोठी ओरड आहे.
पण तुमच्या गावात आल्यानंतर प इतकं निसर्गरम्य गाव आम्हाला आपल्या तालुक्यात बघायलाच मिळत नाही. आणि जो नॅचरली प्राणवायू मिळतो तो तुमच्या गावात मिळतो. हेच जर आदर्श इतर गावांनी घेतला, तालुक्याच्या ठिकाणी घेतला, जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला, तर यासाठी काहीतरी लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. यासाठी शासन जनजागृती करतं, पण ती फक्त कागदावरच राहतं. तर त्याला असं आहे, आपल्या इथं 2 युगपुरुष जन्माला आले. कालच प्रभू रामचंद्रांची आणि भगवान श्रीकृष्ण या युगपुरुषांनी ज्या वेळेस असे भरमसाठ, त्यावेळेससुद्धा दुष्काळ पडायला लागले होते, भरमसाठ वृक्षांची हानी झाली, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी एक सामूहिक संघटनेचा संदेश दिला होता. गीतेत म्हटलेले सामूहिक संघटन कसं केलं. भगवान श्रीकृष्ण परिवर्तक होते. त्यांनी अखंड डोंगर उचलला असता तो गोवर्धन, पण त्यांनी काय केलं की सगळ्यांना सामून अख्खं गोकुळ एकत्र केलं. आता इंद्राची पूजा बंद करा आणि आता पूजा जर करायची ना, गोवर्धनाची करा. का? हा आपल्याला सरपण देतो, पावसाळा भरपूर येतो, आपल्याला पिण्याचे पाणवठे याच्यामुळे आहेत, गुरांना चारा होतो. हे जर युग परिवर्तकाने हा गीतेत दिलेला संदेश आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्याच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या पलीकडचा चिरंतन तत्वाचा अध्यात्म म्हणजे वटवृक्ष. आता याचं विश्लेषण करून सांगतो मी. मानवी जीवनाच्या पलीकडचा म्हणजे माणूस जोपर्यंत जिवंत आहे त्याच्या पलीकडचा चिरंतन तत्व. चिरंतन म्हणजे कायम जिवंत राहील, अजमर, अशा चिरंतन तत्वाचा अध्यात्म म्हणजे वटवृक्ष. मग आता सांगा तुम्ही, माणूस जरी गेला, वटवृक्षाचा असं सांगितलं भगवान श्रीकृष्णांनी की तो वटवृक्ष जर लावला तो चिरंतन राहतो. का राहतो? की त्याला पारंब्या आहेत, तो मुळीपासून सुद्धा शंकरासारख्या जटा खाली टाकतो आणि खोड कुजलं तरी त्याच रूपाने उभा राहतो. दुसरी गोष्ट, कुठे भूकंप झाले, कुठे वाहिले, नदीला पूर आला, कुठेही टेकअप घेतला तरी त्याला मुळ्या फुटू शकतात. म्हणजे चिरंतन तत्व. आणि तत्व काय? त्याच्यात हजारो पक्ष्यांच्या पिढ्या, जेव्हा पाणवठा राहत नाही, जेव्हा कुठे काही खायला राहत नाही, तेव्हा पक्ष्यांचा उदरनिर्वाह करणारं वटवृक्ष आहे. आणि ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा तेवढं आहे. आणि वटवृक्षाच्या खालची जी माती, ती या मायभूमीला अगदी उपजत करण्याचे गुणधर्म त्या वटवृक्षाच्या मुळांखालच्या मातीत आणि परिसराच्या मातीत ते निर्माण होतात. जर एवढं सगळं समजतं तर वटवृक्षाची पूजा करण्यापेक्षा माझ्या मते आपण वटसावित्री पौर्णिमाला बघा, काही बायांच्या भानगडी तिकडे चालू आहेत कोर्टात, फारकती घ्यायला आलेल्या आहेत, महिला आयोगाकडे चालल्या, बाकीच्या बाया त्या वडाला फाशी लावतात म्हणून हे पण 37 जन्म तो पण, आणि या जन्मात जमत नाही तिचं. हे कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे. आणि वृक्षांबद्दल चिरंतन तत्व कुठे कुठे आहेत आणि त्याचा फायदा काय. नुसत्या ज्येष्ठींवर जाहिराती लावू नका. शासन प्रत्येक ठिकाणी जाहिराती लावतं, प्रत्येक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावले जातात, पण ते बॅनर कोणी पाहतं का? जरी पाहिले तर त्याच्या काही परिणाम होतो का? माणसाने काय केलं पाहिजे, याचा जर परिणाम, दर दिवशी कीर्तन आणि गावात काहीच परिवर्तन नाही, मग ते कीर्तन काय कामाचं? माझ्या गावात अशी मुद्रा ग्रुप असेल आणि गावातले माझे जे माणसं आहेत यांना कळलं आहे वृक्ष म्हणजे काय. तर तुम्ही म्हणतात एवढे वृक्ष आणि एवढं ऑक्सिजन. आता ऑक्सिजन मिळत नाही म्हणून दैनंदिन पिळतात, प्राणवायू मिळत नाही, पण स्वतःच्या जीवावर जेव्हा आपण मरतोय तेव्हा कळतंय. मग आता येणाऱ्या पिढींवर असा एखादा महामारीचा रोग येणार नाही हे कशावरून सांगतो आपण? कोरोनापेक्षा सुद्धा भयानक येऊ शकतो. आणि तेव्हा ते घरातनं पेशंट घेऊन जा, ॲम्ब्युलन्समध्येच ऑक्सिजन लागेल. तर माणसाने हे लक्षात घेतलं पाहिजे. ती जबाबदारी सरकारची नाही, ती जबाबदारी कोणाची नाही, ती जबाबदारी प्रत्येक माणसाने आपापली जबाबदारी निभावली पाहिजे. आणि जेव्हा असं सामूहिक संघटन होईल, सगळ्यांना वाटेल की आता वृक्ष लावण्याची गरज आहे. आपण काय करतो, 2च गोष्टीवर खूप हेका ठेवला. धर्माचा ज्या त्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान्य मास पण असावा लागतो, आहे ना? ठीक आहे, पण आधी आपले कर्म चांगलं करा, मग धर्माला महत्त्व द्या. आपलं कर्म काहीच नाही, पहिले कर्म पाहिजे. धर्म हा कर्माचा पुत्र आहे. आपलं कर्म काय केलं? आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर निदान काय केलं पाहिजे? आपण 4 झाडं लावली पाहिजे किंवा काही ना काही केलं पाहिजे. एखाद्या केठीवर पाणी अडवा, पाणी जिरवा. येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत हे सामूहिक संघटन करून याच्यात, आता लोकांनाही फारसं त्याच्यात काही इंटरेस्ट वाटत नाही ना, काहीच देणं घेणं नाही. आता जिव्हाळा गेला, जिव्हाळा राहिलाच नाही कुठे. पूर्वी बघा, ज्या माणसांना आपण अडाणी समजत होतो त्या माणसांनी
कितीतरी आमराया लावून ठेवल्या त्या आमराया आम्ही काय केल्या, एक काळात डाळिंबाच्या बागा फुलल्या आणि त्या डाळिंबाच्या बागांना खूप पैसा मिळाला. जर आपल्या भाऊ बहिणी मिळून जर आमराई असेल आणि ते शेताच्या वाटण्या झाल्या ना, यांनी काही प्रमाणात औषधं टाकून आंब्याचे झाडं मारली आणि हा जो परिणाम आहे ना, हा आपण भोगतोय आता. त्याच्यामुळे आंब्यांना तोडले, काही चांगल्या झाडांना तोडले, बोरी बाबळांचा कंटाळा होता, सगळाच कंटाळा होता. आणि म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात वाघसाहेब. आणि मी तर म्हणतो वाघसाहेब की सगळ्यात जास्त महत्त्व पाणी किती टिकेल आणि आपलं टेम्परेचर आणि हवामान, या सगळ्या एक वेळेस शेती पिकली नाही तरी चालेल, आपल्यापुरती पिकली तरी चालेल, पण भविष्याच्या पिढ्या तर जगतील. नाही तर आपण असंच करत गेलो नष्ट, तर ते शेत्या राहून पण उपयोग नाही. कारण की वेळेवर पाऊस पडणार नाही, पडणार तर थांबणार नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि या गोष्टी निश्चितच सगळ्यांची जबाबदारी ही ना, सरकारची एक निश्चित जबाबदारी. सरकार जो निधी देतोय ना, तो निधी देताना फॉरेस्ट खातं असं आहे की त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. त्यांच्या काही गोष्टींचा हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यात सहभाग जे वृक्षप्रेमी असतील किंवा गाव पातळीवर त्यांनी ते निर्णय घेऊन कोणते वृक्ष लागले पाहिजे. आता तुम्हाला सांगू, हे आमचं सगळं जंगल आणि ती कुठली उंदरं मरतात पा, ते काय म्हणतात त्याला, अहो त्या झाडाखाली गवतसुद्धा उगत नाही हो. बरं, निसर्गाने सांगितलं होतं कुठल्या जंगलात कुठलं झाड लागेल. तुम्ही पा, पूर्वी आंजणचं जंगल होतं आणि आपण तिथं निरगले आणि कुठे इसू बाबळण काही, म्हणजे त्याला काही भानच राहिलेली नाही. निसर्गाने आपल्या डोळ्यासमोर उत्तर ठेवलं होतं, ते दाखवलेलं होतं. हे जंगल सगळं ते आता रानात गवतसुद्धा गुरं खात नाही, विषारी झाडं आहेत ते परदेशी झाडं आहेत. आता गुलमोहरवर बघा, कुत्रही त्याच्या खाली उन्हाळ्यात बसत नाही आणि मधमाशीही जात नाही. मग परदेशी झाड. पण आपल्याला काय पाहिजे, ते दिसायला घराजवळ. आता चिंच आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, फणस आहे कोकणात. या गोष्टी जर आपण घेतल्या तर निदान पुढच्या पिढीला चांगले फळं मिळतील, चांगली सावली मिळेल, चांगला पावसाळा येईल, चांगला ऑक्सिजन मिळेल. आता वड आणि पिंपळ घ्या ना, वड आणि पिंपळ कोणाची नीतीच होत नाही, लावा बाबा. कारण की ज्या गावात वड पिंपळाची झाडं आजही आहेत, तिथं तुम्ही ज्येष्ठ लोक पाय निवांत बसतात, निवांत गप्पा करतात. आणि आज त्या तोलाची झाडच राहिली नाही कुठे. झाडं जरी ठेवतील तर त्यांची घराला सावली पडली, हवा येत नाही, ते झाड तोडतील. म्हणजे ह्या वृत्त्या बंद केल्या पाहिजे. या वृत्त्या जोपर्यंत आपल्या मानवाच्या डोक्यातनं जात नाही तोपर्यंत खरा विकास साधला जाणार नाही. आणि एक शेवटचा प्रश्न की कोरोनाने माणसाला काय शिकवलं आणि माणसाने आता तरी काय केलं पाहिजे? सगळ्यात उत्तम विचारलं तुम्ही. हा आकाशवाणी होती. एकदा रावणाला सुद्धा आपलं कौसाला सुद्धा आकाशवाणी झाली होती पा. मग आता माणूस झाला का, माणूस हा कौच झालेला, त्याला कुठलीच भान नाही राहिली. आणि आपण काय केलं, पिढ्या अशा घडवतोय आपण. पिढ्या, माझ्या घरात गाडगे महाराज जन्माला नको, माझ्या घरात दाभोळकर नको, माझ्या घरात तुकोबा नको, माझ्या घरात ज्ञानोबा नको, माझ्या घरात छत्रपती नको. आला पाहिजे जन्माला, पण तो दुसऱ्याच्या घरात. ही वृत्ती काय, प्रत्येकजण म्हणतं माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर, पण जे पैसे कमवण्याचे ATM झाले पाहिजे. पण त्या ATM आपल्याला पैसे अचानक देतील काय? अहो, आत्ताचे कोरोनामध्ये सगळ्यांनी जाणीवपूर्वक, मी तुम्हाला सांगतोय की मुलाने सुद्धा आईबापांना सोडून दिलं, बायकोने सुद्धा पतीला सोडून दिलं. असे काही सगळे नाही, सगळेगण बिचारे आहेत. पण काहींना त्या कोरोनाच्या भीतीमुळे सख्खे नातेवाईकांपासून बाजूला झाले, लक्ष नाही, काहींनी कुठे टाकून दिलं. आता ठीक आहे, विलिनीकरण केलंच पाहिजे. आता माझ्या घरात जर 8 माणसं राहतील, एकच खोली आहे, त्याला पर्याय नाही, त्यांनी केलं. पण ज्यांच्याकडे सगळ्या सुविधा आहेत तो सुद्धा सरकारच्या डोक्यावर, म्हणजे भार म्हणून काही लोक जगतात तो समाजावर. असे लोक जगणार आहेत ना, ते भार म्हणून आहेत समाजावर. कोणावर भार म्हणून जगू नये. अनुदान आपला बंगला एवढा आहे, 3 मजले आहे, अनुदान आपले आई वडील येतं, ते तिथे व्यवस्था केली पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट, आपल्या देशाला हे लक्षातच आलं नाही, जोपर्यंत लोकसंख्या कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या देशात कधीच महासत्ता बनू शकत नाही. आपण फक्त एवढंच सांगतो, 135 कोटी का देश मेरा. तो नाना पाटेकर सांगतो ना, 100 में 80 बेमान फिर भी मेरा देश मान.
तशी गोष्ट आहे. आणि ह्या बेमान्या थांबणार नाहीत, कारण की जोपर्यंत मुलांवर आपण जिव्हाळा तयार करत नाही, त्यांना जिव्हाळाच नाही. फक्त मुलगा शिकायला पाहिजे, जास्त पैसे कमवायला पाहिजे, तो सामाजिक कार्यकर्ता नको झाला पाहिजे, तो त्याने कुठलंच काही नाही केलं पाहिजे, फक्त श्रीमंत होण्याची शक्ती आहे. आणि ही श्रीमंती एकदा तुम्हाला मातीत गाडवणार आहे. ह्याच कोरोनाने सांगितलं होतं. आपण नाही काही नाही झालं तरी चालेल 25 लोकांमध्ये, आपल्याला वाटत होतं लोक कुठेतरी आता चांगल्या मार्गाला लागले. अहो कोरोना जात नाही तेवढ्यात लगेच आला. हे एवढी मोठमोठी लग्न केली. अहो सामाजिक कामं होती ना, त्या सामाजिक कामांमध्ये ते पैसे घाला ना. बरं, त्या लग्नांमुळेच हा परिणाम झालेला आहे. आणि तो परिणाम आज सगळ्या गोरगरिबांना भोगावा लागतो. आज सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांना भोगावा लागतो, सगळ्या व्यापाऱ्यांना भोगावा लागतो. जर थोडी कळ काढली असती, मी एक निश्चित सांगतो तुम्हाला साहेब, या मुख्यमंत्र्याला नक्कीच माझा सलाम. का तर त्याने 2 ते 3 महिने अगोदर सांगितलं होतं, तुझं कुटुंब तुझी जबाबदारी, आपलं कुटुंब आपली जबाबदारी. त्या माणसानं जबाबदारी झिटकली नव्हती, पण त्या सगळे एकत्र आले आणि हे बंद नाही ते बंद नाही, कशाचा कोरोना, नाटकं आहेत. आता समजायला लागलं, ज्याचं जळतं ना त्याचं घर जळलं ना त्याला कळायला लागलं की हे सोपं नाही. कुठल्या पक्षावर आपल्याला टीका करायची नाही आणि काही नाही, पण चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि जे वागतील त्यांना ते सांगावं लागतं. कारण की कसं आहे, खरं बोलणं हा धर्म पाहिजे. आणि आपल्याला सुद्धा एक गोष्ट सांगतो मी, की नुसती भाप किंवा हवा बरोबर, आता व्हॉट्सअपचा जमाना आहे, त्याच्यातलं काहीच पाहत नाही हो. मी काय टाकलेलं आहे फक्त वाचायचं आणि दुसरीकडे फेकायचं. जशा ओपन वाट्यात देतो ना आपण खळ्यात, त्याने काय भरून आणलं काहीच नाही, ती उचलायची याच्याकडे द्यायची. तसं व्हॉट्सअपमध्ये आणि वाचायचं नाही, मुळात तो अभ्यास नाही आणि अंधभक्त झाले. मी डायरेक्ट माझा आरोप आहे, अंधभक्त आले. आणि विनंती आहे सगळ्या अंधभक्तांना, तुम्ही म्हणणार मला माझ्या राज्याचा नक्कीच आदर आहे, अभिमान आहे आणि महाराष्ट्रावर मला माच पण आहे, मग देशावर. का मी ज्या राज्यात राहतो त्या राज्याची जर कोणी हेळसांड करत असेल आणि त्या राज्याचं वेगळं पण मागे पाहत असतील त्याला, तर मुळीच स्थान नाही. का की आपलं गाव, आपला परिसर, आपला तालुका, आपलं राज्य हे महत्त्वाचं आहे ना. जो तो त्याच्या राज्याचं पाहतो ना, आमचीच पोरं हा विचार करत नाही, हे पण कुठेतरी वाटतं. आणि राजकारण फार करू नये, हा अनुभव आला. सामाजिक कामामध्ये जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद नवतरुणांनी लावावी, पण राजकारणामध्ये काही मिळत नाही आणि काही करायचं पण नाही. कारण राजकारण हे आता पूर्वीसारखं राहिलं नाही. राजकारण झालं ते स्वराज्यात, आत्ता पारतंत्र्यात जाण्याची वेळ आली. त्याच्यामुळे ही जबाबदारी पेलताना प्रत्येक माणसाने पेलली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो आणि प्रत्येक गोष्टीत आपण कसं काय केलं पाहिजे आणि त्याच्यात काय तथ्य आहे, हे जर आम्ही तुम्ही जाणलं तर निश्चितच रामराज्य येईल. रामराज्य कशाला म्हणावं? रामराज्यात काय काय होतं? एका आईने दिलेला शब्द मुलाने पाळला, बापाने दिलेलं वचन मुलाने पाळावं, 14 वर्षे वनवासात जावं आणि भावाभावांनी कसं वागावं. आज जर 14 वर्षे जर एखादा भाऊ सुरतला गेला तर त्याची घातची मळी पण आणि त्याच्या शेजारची जी मळी राहील ना ती पण नावावर करून घेईल. पण 14 वर्षे राम वनवासात गेला, त्यावेळेस रामाने काय सांगितलं, भरताने, जोपर्यंत राम तिथून परत येत नाही तोपर्यंत मी त्या सिंहासनावर बसणार नाही, त्या पादुका ठेवल्या. आता तसं रामराज्य राहिलं नाही, भावाभावात नाही, भाऊबंदकीत नाही आणि गावात पण नाही. आणि गावात पूर्वीसारखी जी अडाणी माणसं होती त्यांना अडाणी म्हणूच नका, ती निर्मळी होती, निर्लेपणा होता आणि निर्मळपणा होता. एकमेकाबद्दल आलोकी होती. फाटकं कोपरे घालेल पण त्या कोपऱ्यावरच्या पुतण्या असेल, नातू असेल, त्याला विचारेल, बाळ कसं आहे रे, काय रे, बरं आहे का. अहो एकमेकाच्या घरात धान्य नसलं तरी एकमेकाला धान्य देत होते. आत्ता रेमडी शिव कोणी एकमेकाला म्हणजे मदत करत नाही, तो त्याच्या घरचा जो पेशंट राहील त्याला म्हणेल पहिले इकडे पाहू. अशी परिस्थिती ही तुम्हाला वसुंधरा आता शिकवते, हा निसर्ग शिकवते. निसर्गाला जर आता कोरोनाने तुम्हाला एवढ्या गोष्टी शिकवल्या, उद्मात केला, तर असा प्रसंग निभावेल. काहींनी पैसे कमवले, ठीक आहे,
पण त्या पैशाचा काही उपयोग झाला का? जेव्हा सगळी माणुसकी कामात आली आता, आणि जे जे या कोरोनात लोकांना मदत केली, मग ते डॉक्टर रुपी असोत, पोलीस असोत, तुमच्यासारखे मीडियावाले असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते असो, हे नक्कीच देवरूपी होते. राजकारणी आता लॉकडाऊन झालं आणि मग आता का बडबड करत नाही? जेव्हा प्रत्येकाचं घर पेटायला, मग आता कुठल्या बिळात घुसून बसले? आता का मानत नाही बंद केलं पाहिजे का चालू केलं पाहिजे? आता हिंमतच नाही. म्हणजे तिथं सुद्धा राजकारण केलं, आणि हे राजकारण झालं नसतं लॉकडाऊन 1 महिन्याच्या आत, तर प्रत्येक घरांचे जे कर्ते पुरुष होते ते वाचले असते. आणि ज्यांना ज्यांना माज असेल ना, काही होत नाही काही नाही, त्यांनी म्हणा ज्याच्या घरात घटना घडली ना त्यांना जाऊन भेट, तेव्हा त्याचं उत्तर तुला मिळेल म्हणा. मी आयनूचे धन्यवाद देतो. आणि माझी जी तुम्ही या गोष्टीबद्दल विचारलं ते निश्चितच आयन्यूज तळागाळापर्यंत जाते आणि प्रत्येक माणसाचा जाणीवपूर्वक, कारण की तुमचा चॅनल हा पुढाऱ्यांचा नाहीच मला वाटतं. तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही जे काम करतात ना, हे महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक माणसाला तुम्ही कुठल्या राजकारणात मी बघितलंच नाही कुठल्या पक्षात, आता बहुतेक लोक त्या गोष्टी करतायत. म्हणून मी परत एकदा आयनूला धन्यवाद देतो. राजधानी में आओ जी, कपड़े लेके जाओ जी, आ गया है देखो नया माल। I